या सगळ्यामध्ये काँग्रेसचा पहिला विजय हाती आलाय। प्रज्ञा सातव, काँग्रेसने एक उमेदवार दिला होता, प्रज्ञा सातव या विजयी झालेल्या आहेत। तर आताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, अमित गोरखे आणि प्रज्ञा सातव यांचाही विजय झालेला, त्यामुळे भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। रेश्मा, निश्चित खरं तर प्रज्ञा सातव यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांना विधानसभेची उमेदवारी देतील अशी चर्चा सुरू होती, मात्र त्यांना विधान परिषदेच्या आखाड्यात उतरवलं। तिकडे अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत, विटेकर आणि गर्जे। खरं तर गर्जे यांना धोका आहे असं बोललं जात होतं आणि शेकापच्या जयंत पाटलांना फायदा होईल कुठेतरी अशी चर्चा होती, मात्र अजित पवार गटाने जे 2 उमेदवार दिले, दोनही उमेदवार विजयी झाले। अगदी त्यामुळे आता या सगळ्यामध्ये आपण बघतोय आकडेवारी हाती यायची आहे ती महाविकास आघाडीच्या इतर 3 उमेदवारांची आणि त्यासोबत इतर 2 उमेदवारांची आणि त्यासोबतच सदाभाऊ खोत यांच्या मतदानाचे आकडे सुद्धा अजून समोर आलेले नाहीत। रेश्मा, निश्चित तेव्हा आता या सगळ्या उमेदवारांमध्ये काही क्रॉस वोटिंग होतं का, तिथे पसंतीची मतं नेमकी कुणाला जातात, यावरून आता बरीच खडाजंगी होऊ शकते, बऱ्याच चर्चा रंगू शकतात। कृपाल तुमाने यांचा देखील विजय झालेला आहे। तर भावना गवळी यांना लोकसभेला उमेदवारी देण्यात आलेली नव्हती, याबद्दल बरीच नाराजी त्यांच्या मतदारसंघात व्यक्त केली जात होती। त्याचा फटका देखील शिंदे गटाला बसला, त्याची किंमत मोजावी लागली तो मतदारसंघ गमावून। मात्र आता त्याचा कुठेतरी एक भरपाई करण्याचा प्रयत्न शिंदे गटाने केला आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिलेला शब्द पुनर्वसनाचा पाळलेला आहे। कृपाल तुमाने असतील किंवा भावना गवळी असतील, दोघांचे तिकीट कापण्यात आलं होतं, त्यांच्या जागी वेगळे उमेदवार देण्यात आले होते। मात्र या सगळ्यामध्ये त्यांनी जो विश्वास दिला होता की तुमचं पुनर्वसन केलं जाईल, तुम्हाला संधी दिली जाईल, आणि कुठेतरी विधान परिषदेमध्ये त्यांना संधी दिली आणि त्यांना निवडूनही आणलेलं आहे शिंदे गटाने। निश्चित तेव्हा महायुतीच्या अनुषंगानं हा बऱ्यापैकी सकारात्मक निकाल, आत्मविश्वास वाढवणारा निकाल लोकसभेनंतरचा हा म्हणायला हवा। विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचं मनोबल वाढवणारा असा हा निकाल। महायुतीचे 5 उमेदवार निवडून आलेत, तर महाविकास आघाडीचा आतापर्यंत 1 उमेदवार निवडून आलेला आहे। अगदी, आणि रेश्मा कुठेतरी आपण बघितलं 23चा मॅजिक आकडा असला तरी भाजपच्या 3ही उमेदवारांना 26 मतं मिळालेली आहेत, त्यामुळे भाजपनं रिस्क न घेता 9 मतं भाजपची, त्यांच्याकडे असलेल्या संख्याबळापैकी 9 मतं अधिकची घेतलेली आहेत, त्यामुळे पुढची गणितं कशी असणार भाजपची हे सुद्धा महत्त्वाचं आहे।